उद्या दीप अमावास्या. बाहेर लाखो दिवे लागतील, पण जर मन अंधकारात असेल तर आत्मजागृती कुठे? दीप अमावास्या म्हणजे फक्त दिवे नव्हे हो, ही आहे आत्मजागृतीची पायरी. हे 5 दोष मनात असतील तर आत्मजागृती कधीच होणार नाही. रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे ध्येय दृष्टीवर. आज आपण बघणार आहोत या दीप अमावास्येला कोणते 5 दिवे मनात पेटवले पाहिजेत, जे आपल्यातले 5 अंधकार दूर करतील आणि आत्मजागृतीच्या प्रवासावर पहिलं पाऊल टाकायला मदत करतील. पहिला अंधकार आहे अहंकार. मी केलं, मी झालो, मी श्रेष्ठ, हे मीपणाचे धुके आत्मजागृतीचा दिवा कधीच लागू देत नाही. पण शंकराला बघा ना, स्वयं भगवान असूनही मौन असतो, स्मशानात बसतो, राख लावतो, कारण त्याचं तेज नम्रतेत आहे. म्हणूनच अहंकाराचा अंधकार दूर करण्यासाठी पहिला दिवा लावायला पाहिजे नम्रतेचा. दुसरा अंधकार आहे लोभ. हे मिळालं पण अजून हवं होतं, ही भावना समाधान हरवते, आणि ज्याच्या मनात समाधान नाही त्याचं ध्यान भंग पावल्याशिवाय राहत नाही. विदुर राजघराण्यातला नव्हता, पण स्वयं भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाचा महाल सोडून त्याच्या घरी भोजन करायचे ठरवले. का? कारण विदुराकडे समाधान होतं, तिथे लोभ नव्हता. म्हणूनच लोभाचा अंधकार दूर करण्यासाठी आज एक दिवा लावूया समाधानाचा. तिसरा अंधकार आहे राग. अपमान, अन्याय, चिडचिड, हे सगळं काही आपलं मन काळं करतं. याच्या विपरीत संत एकनाथ महाराजांवर एक माणूस 108 वेळा थुंकला, पण महाराज शांतपणे प्रत्येक वेळी स्नान करून पुन्हा त्याच्या समोर येऊन उभे राहत होते. शेवटी तो माणूस हतबल झाला. याचा अर्थ काय? क्षमाशीलता म्हणजे आतला दिवा. म्हणून रागाचा अंधकार दूर करण्यासाठी दिवा लावा क्षमेचा. चौथा अंधकार आहे मत्सर. दुसऱ्याचं यश बघून बहुतेक वेळा आपण जळायला सुरुवात करतो. त्यामुळे काय होतं, आपलं यश कधीच उगम पावत नाही. एक पुराणातला दृष्टांत आहे. नारद ऋषी भगवंताचे फार महान भक्त होते, पण जेव्हा ब्रह्मज्ञानासाठी सनत कुमाराकडे शिकायला गेले त्यावेळी त्यांनी त्याचा मत्सर नाही केला. याउलट त्यांनी त्यातनं प्रेरणा घेतली, कारण सहप्रेरणा म्हणजे दुसऱ्याच्या तेजात स्वतःचा आत्मदिवा पेटवणं आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून मत्सकाराचा अंधकार दूर करण्यासाठी एक दिवा सहप्रेरणेचा लावूया. 5वा अंधकार आहे भीती. माझं काय होईल, मी हरणारच, ही भीती आत्मा थकवते. पण या उलट डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन, गरीब घरात जन्मलेलं आहे, पण त्यांच्या मनात स्वतःबद्दल आत्मविश्वास होता. म्हणूनच ते अवकाश विजयी झाले. भीतीवर मात करायची असेल तर आज आपण एक अजून दिवा लावूया आत्मविश्वासाचा. या दीप अमावास्येला फक्त घरात नाही तर मनात दिवा लावूया. अहंकार, लोभ, राग, मत्सर, भीती हे अंधकार दूर झाले तरच आत्मजागृतीचा प्रकाश जागतो. कमेंट करा आज तुम्ही कोणता दिवा लावणार आहे. सबस्क्राईब करा ध्येय दृष्टीला. आत्मजागृतीचा दीप आज तुमच्यात नक्की पेटो. रामकृष्ण हरी. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.